Hello everyone, welcome to my YouTube channel, Easy Programming with Aniket sir. आपण या लेक्चर सिरीजमध्ये HTML बद्दल डिस्कस करत होतो. याच्यावरती आपले 2 लेक्चर झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी HTML कशा प्रकारे HTML काय असतं किंवा HTML वरती आपण कशा पद्धतीने काम करू शकतो, HTML चे काय काय बेनिफिट्स आहेत, त्याची हिस्ट्री आपण डिस्कस केलेली आहे. त्याचबरोबर HTML चा पहिला जो प्रोग्राम आहे तो कशा पद्धतीने रन केला जातो हे आपण यामध्ये शिकलो आहे. ओके. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पहिला HTML चा प्रोग्राम कशा पद्धतीने करायचा आहे हे आपण शिकलेलो आहे. तर आपला जो आजचा जो टॉपिक असणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे हेडिंग पॅराग्राफ अँड हेडिंग पॅराग्राफ अँड टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स और हेडिंग पॅराग्राफ ॲट्रिब्यूट कॉन्सेप्ट आणि टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. ओके. सो आज आपण हे 4 पॉईंट डिस्कस करणार आहोत. त्यातल्या पहिल्या पॉईंटचं नाव आहे हेडिंग इन HTML, सेकंड वन पॅराग्राफ, थर्ड वन ॲट्रिब्यूट कॉन्सेप्ट आणि चौथं टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग्स. सो हे सगळे मुद्दे शिकण्या अगोदर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पहिला प्रोग्राम HTML चा केलेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपण बघितलेलं आहे की कोणताही प्रोग्राम आपल्याला टॅग शिवाय बनवता येत नाही. सर्वात महत्त्वाचं सर्वात मूळ म्हणजे टॅग आहे. आपण टॅग वापरतोय आणि टॅगचा वापर करून आपण HTML चा प्रोग्राम लिहितोय. तर अशा प्रकारे 2 टॅग असतात. पहिली टॅग आहे आपली सिंगल टॅग, दुसरी आहे पेअर्ड टॅग. तर आपण एक सिंगल टॅग डिस्कस केली होती, त्याचा आपण उपयोग करतोय लाईन ब्रेकिंगसाठी. ठीक आहे. जर मला लाईन ब्रेक करायची असेल तर आपण सिंगल टॅगचा यूज करतोय. आता सिंगल आणि पेअर्ड अशा 2 प्रकारचे टॅग आहेत. जी टॅग आपण क्लोज करतोय त्याला पेअर्ड म्हणतोय आणि जी सिंगल आहे त्याला आपण ती क्लोज करत नाही. ओके. सो हेडिंग कॉन्सेप्ट आज आपण डिस्कस करणार आहोत. आता इथून पुढे मला जो काही कोड लिहायचा आहे तो मला बॉडी सेक्शनमध्ये लिहायचा आहे, हेड सेक्शनमध्ये नाही. हेड सेक्शनमध्ये फक्त टेक्निकल गोष्टी इम्प्लिमेंट केल्या जातात. सध्या आपण फक्त हेड सेक्शनमध्ये टायटल नावाची टॅग घेतोय. ठीक आहे. तर हेडिंग आपण आता बघूया. सर्वात पहिल्यांदा हेडिंग बघूया. तर हेडिंग सुरू करण्यापूर्वी चॅनलवरती आपण जर तुम्ही चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या IT मध्ये शिकणाऱ्या मित्रांना शेअर करा. तर बघूया आता. सर्वात पहिल्यांदा एच टी एम एलमध्ये हेडिंग. ओके. हेडिंग. सो हेडिंगचा अर्थ काय आहे की कोणत्याही पेजला आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण हेडिंग देतो. ते पेज कोणतं आहे हे डिनोट करण्यासाठी आपण काय वापरतो, हेडिंग वापरतो. तर हेडिंग म्हणजे प्रत्येक पेजला हेडिंग असतं. जसं की एखादा पेपर असेल, न्यूजपेपरवरती आपण बघतो बघा, वरती लोकमत असं नाव असतं किंवा पुण्यनगरी असं नाव असतं किंवा सामना असं नाव असतं. मल्टिपल न्यूजपेपर्स आहेत, टाइम्स ऑफ इंडिया आहे. ओके. तर प्रत्येकाला हेडिंग आहे. तसं प्रत्येक वेब पेजला एक पर्टिक्युलर हेडिंग असतं. ठीक आहे. तर ते हेडिंग आपण अप्लाय करण्यासाठी HTML मधली हेडिंग नावाची कॉन्सेप्ट वापरत असतो. ठीक आहे. तर आता हेडिंग जे आहेत त्या टोटली 6 प्रकारच्या आहेत आपल्याकडे. किती प्रकारच्या आहेत? 6 प्रकारच्या. आता हेडिंगसाठी मला टोटल 6 टॅग वापरायचे आहेत आणि त्या 6च्या 6 टॅग पेअर्ड आहेत. ऑल टॅग्स आर पेअर्ड. ऑल टॅग्स आर पेअर्ड. ओके. सगळ्याच्या सगळ्या कशा आहेत? पेअर्ड टॅग आहेत. तर त्यातली पहिली जी टॅग आहे तिला आपण H1 असं म्हणतोय. H1 असं म्हणतोय. आता याचा जो सिंटॅक्स आहे, तो कशा पद्धतीने आहे बघूया. सर्वात पहिल्यांदा H1 टॅग ओपन करायची, तुमचं कॉन्टेंट लिहायचं, त्यानंतर H1 टॅग क्लोज करायची. ओके. हे झालं पहिल्या टॅगसाठी. अशा तुम्हाला टोटली 6 टॅग बनवायचे आहेत. ठीक आहे. मी प्रत्येक वेळी सांगेन प्रत्येकाचं मिनिंग काय आहे ते. पण सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या की जर मला हेडिंग शिकायचं असेल तर माझ्याकडे किती प्रकारचे टॅग आहेत? 6 प्रकारच्या. ओके. सो सेम सेम सिनेरिओ H2 साठी लागू होतो. फक्त इथे काय असणार आहे? H2 असणार आहे. ओके. H2 असणार आहे. देन मी हे कॉपी करून घेतोय बघा.
3, त्यानंतर 4, त्यानंतर 5. ओके. इथे H3, H4, H5 सेम सिच्युएशन आहे. H3 ओपन केलं, H3 क्लोज केलं, H4 ओपन केलं, H4 क्लोज केलं, H5 ओपन केलं, H5 क्लोज केलं. देन अजून एकदा मी पेस्ट करतो इथे. इथे H6 असणार आहे. 6 नंबरची टॅग आहे. ओके, 6 नंबरची टॅग आहे. सेम सिनेरिओ आहे प्रत्येक ठिकाणी, फक्त काय बदलायचंय मला, आकडे बदलायचे आहेत. तर आता लक्षात घेऊया की हे कशा प्रकारे काम करते. तर सर्वात पहिल्यांदा हेडिंगचे 6 प्रकार आहेत आपण बघितलंय. प्रत्येक टॅग जी आहे हेडिंगची ती कशी आहे, पेअर्ड आहे. H1चं मिनिंग असं होतं की H1 म्हणजे सगळ्यात मोठी टॅग, सगळ्यात मोठी हेडिंग. जर मला सगळ्यात मोठी हेडिंग हवी असेल तर आपण H1 टॅग वापरतो, आणि जर मला सर्वात लहान हेडिंग हवी असेल वेब पेजवरती तर आपण H6 वापरतो. म्हणजे जनरली H1 म्हणजे सगळ्यात मोठी हेडिंग, H2 त्याच्यापेक्षा लहान असेल, H3 त्याच्यापेक्षा लहान असेल, H4 त्याच्यापेक्षा लहान असेल, आणि सगळ्यात लहान H6 असणार आहे. ओके. तर अशा प्रकारे आपण टोटल 6 टॅग इथं शिकणार आहोत. तुम्ही आता, आपण ठरवायचं आहे की आपल्याला कोणत्या टॅगची गरज जास्त लागते. मला जर सर्वात मोठी हेडिंग हवी असेल तर मी ऑटोमॅटिकली H1 नावाची टॅग इम्प्लिमेंट करणार आहे. ओके. सो ही लिहिण्याची पद्धत आहे की सर्वात पहिल्यांदा H1 टॅग ओपन करायची, आपलं जे कॉन्टेंट आहे ते लिहायचं. फॉर एक्झाम्पल एनी कॉन्टेंट, आपल्या प्रोजेक्टचं नाव असेल, आपल्या पेजचं नाव असेल. देन H1 टॅग काय करायची, क्लोज करायची. एक लक्षात घ्या, तुम्ही जी टॅग ओपन करताय तीच तुम्हाला टॅग एव्हरी टाइम क्लोज करायची आहे. ठीक आहे. तर आता याचं प्रॅक्टिकल बघूया. आपण सिंटॅक्स बघितलेला आहे. प्रॅक्टिकल बघण्यासाठी मी इथे नवीन विंडो ओपन केलेली आहे, आणि नवीन विंडोमध्ये जनरली प्रिव्हियस लेक्चर प्रमाणे आपण आता इथे HTMLचं पेज बनवणार आहोत. इथे HTMLचं पेज बनवतोय. 2 सेक्शन असतात, पहिलं हेड सेक्शन आणि दुसरं बॉडी सेक्शन. ओके. सो हेड सेक्शन इथं मी क्लोज केलेलं आहे, आणि हेड सेक्शनमध्ये मी टायटल नावाची इथं टॅग घेतलेली आहे. आता मला मागच्या वेळी आपण जे टायटल दिलं होतं ते मला देऊन जमणार नाही. आता मी टायटल वेगळं देणार आहे. आपल्या पेजचं जे प्रॅक्टिकल आहे तेच आपण टायटल इथं प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. तर हेडिंग, पॅराग्राफ, पॅराग्राफ हे आपण काय देतोय, टायटल देतोय. ठीक आहे. हेडिंग अँड पॅराग्राफ आपण असं काय देतोय, टायटल देतोय. देन सेकंड सेक्शन आपला बॉडी सेक्शन आहे. नाव बॉडी टॅग ओपन केली. आता बॉडी टॅग ओपन केल्यानंतर इथे मी बॉडी टॅग काय करतोय, क्लोज करतोय. देन HTML टॅग क्लोज केलेली आहे. HTML टॅग क्लोज केलेली आहे. ओके. तर आता लक्षात घ्यायचं की इथून पुढे जनरली आपण दररोज जे प्रॅक्टिकल करणार आहोत ते बॉडी सेक्शनमध्ये करणार आहोत, नक्की हेड सेक्शनमध्ये. हेड सेक्शनमध्ये आपली टायटल टॅग फक्त असणार आहे. जसा आपला कोर्स पुढे जाईल तसं तुम्हाला मी प्रत्येक वेळी सांगेन की हेड सेक्शनमध्ये काय काय गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत. ओके. तर सर्वात पहिल्यांदा H1 टॅग मी घेऊन बघतोय. तर आता मी इथे H1 टॅग घेतलेली आहे. H1 म्हणजे फर्स्ट हेडिंग आहे, सर्वात मोठी आपण हेडिंग घेतोय. ठीक आहे. H1 मध्ये लिहिलं वेलकम टू ऑनलाईन ट्रेनिंग, वेलकम टू ऑनलाईन ट्रेनिंग, ऑनलाईन ट्रेनिंग. ओके. वेलकम टू ऑनलाईन ट्रेनिंग असं मी इथं टेक्स्ट लिहिलेलं आहे. आता कॉन्टेंट लिहून झालं, H1 काय मी क्लोज केलं. सो सर्वात पहिल्यांदा H1 टॅग ओपन केली, देन तुमचं कॉन्टेंट लिहिलेलं आहे, आणि शेवटी H1 टॅग काय केली, क्लोज केली. आता प्रोग्राम टाईप झाला आहे टेक्स्ट एडिटरमध्ये. प्रोग्राम मी सेव्ह करतोय. सेव्ह केला प्रोग्राम, आणि प्रोग्राम सेव्ह केल्यानंतर डेस्कटॉपवरती आम्ही प्रोग्राम सेव्ह करतोय. फाईलला नाव देतोय सेकंड प्रॅक्टिकल डॉट HTML, सेकंड प्रॅक्टिकल डॉट HTML. ओके. सेकंड प्रॅक्टिकल डॉट HTML. नाऊ नाऊ प्रोग्राम सेव्ह केलाय. आता इथे बघा सेकंड प्रॅक्टिकल नावाचं पेज आलेलं आहे. सो ओपन विथ मी गुगल क्रोम करतोय. इथे तुम्हाला हेडिंग बघायला मिळते. ही आहे तुमची सर्वात मोठी हेडिंग. ओके. नाऊ आता मला H2 वापरून आपण बघूया. ठीक आहे. इथे मी H2 घेतोय, H2 घेतोय. याच्यामध्ये मध्ये पण मी आहे असा मेसेज जो आहे तो प्रिंट करणार आहे. इथे मेसेज मी प्रिंट केलेला आहे. H2 क्लोज केलेला आहे. ठीक आहे. सेव्ह केला कोड. मी झूम इन वगैरे झूम आउट काही करत नाहीये, डायरेक्टली तुम्हाला आउटपुट दाखवते. तर रिफ्रेश केलं बघा, याच्या खाली ही हेडिंग आलेली आहे. H1 म्हणजे सर्वात मोठी हेडिंग, H2 म्हणजे त्याच्यापेक्षा लहान हेडिंग. आता सेम ॲज H3 आपण घेऊन बघूया. हेडिंग तीच असणार आहे, फक्त मी आता इथे H3 नावाची टॅग वापरतोय. H3 नावाची टॅग वापरले. देन आता बघूया, इथे फक्त H3 लिहितोय मी. H3 ओपनिंग, H3 क्लोजिंग. ओके. सेव्ह इट.
अगेन रिफ्रेश, परफेक्ट. H1 H2 अँड H3. देन पुढे गेल्यानंतर पेस्ट केला. पेस्ट केल्यानंतर इथे H4 घेतोय. H4 घेतलेला आहे. सेव्ह केला कोड. अगेन रिफ्रेश, परफेक्ट. तर अशा पद्धतीने आपण H6 पर्यंत हे घेऊ शकतो. ठीक आहे. H1 H2 H3 H4. आता दोन शेवटच्या पटपट घेऊया आपण, वेळ न घालवता. आपल्याला समजलेलं आहे की कशा पद्धतीने आपण हे इम्प्लिमेंट करतोय. तर इथं H5 घेतलेला आहे. सॉरी, H5 घेतलेला आहे आणि इथे H6 घेतलेला आहे. तर नेहमीप्रमाणे इथे H5 क्लोज करतोय आणि इथे H6 क्लोज करतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मी कोड हा लिहिलेला आहे. आता कोड लिहिल्यानंतर बघूया. आता H6 पर्यंत 6 हेडिंग आपण रेडी केलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला बघायला मिळेल बघा. H1 H2 H3 H4 H5 आणि H6. तुम्ही कोणत्याही प्रकारची हेडिंग आपल्या पेजमध्ये इझिली इम्प्लिमेंट करू शकता. आता तुम्ही एक गोष्ट इथे नोटीस केली असेल बघा, की मी प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये प्रत्येक लाईनला BR लावलेला आहे. BR नावाची टॅग वापरलेली आहे. तर इथं वापरलेली नाहीये. त्याचं तुम्हाला कारण सांगतो, की जे हेडिंग नावाची कॉन्सेप्ट आहे, मग ती H1 असो किंवा H6 असो, हे सर्व जे एलिमेंट आहेत ते ब्लॉक लेवल आहेत. ठीक आहे. HTML मध्ये दोन प्रकारचे एलिमेंट असतात. पहिला एलिमेंट आपण इनलाईन लेवल असं म्हणतोय, दुसरा म्हणतोय ब्लॉक लेवल. इनलाईन लेवलचा अर्थ की लाईन संपल्यानंतर त्याच्या बाजूला दुसरा एलिमेंट बसतो, त्याला आपण इनलाईन लेवल म्हणतोय. आणि ब्लॉक लेवलचा अर्थ काय असतो, की एकदा तुम्ही तो एलिमेंट इनपुट केला की त्याच्या जो बाजूचा स्पेस आहे तो सर्व ती एलिमेंट काय करतो, ब्लॉक करतो. ठीक आहे. ब्लॉक म्हणजे थोडक्यात आपण एक बसचं एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या ठिकाणी ट्रॅव्हल करतो आणि ट्रॅव्हल करताना बसच्या आपल्या बाजूला जर समजा आपला फ्रेंड असेल, तर आपण ती बॅग त्याच्या फ्रेंडच्या डेस्कवरती ठेवतो, सीटवरती ठेवतो. ठीक आहे. मग आपण काय करतोय, ती कंप्लीट सीट ब्लॉक करतोय. ओके. सो त्या पद्धतीने हेडिंग हेडिंग काय आहे, ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. तुम्ही हेडिंग ही एवढीच आहे ॲक्च्युली पूर्ण पेजमध्ये, पण त्याच्या बाजूची सगळी जी लाईन आहे ती त्याने काय केले, ब्लॉक केलेली आहे. याच्या बाजूला आपण कोणताच एलिमेंट इथे बसवू शकत नाही. याला ब्लॉक लेवल म्हणायचं. आणि इनलाईन लेवलचा अर्थ, इनलाईन लेवल कसं असतं, की प्लेन त्याच्या बाजूला दुसरा एलिमेंट इझिली बसतो. ठीक आहे. तर आता याच्या ज्यावेळी मी हेडिंग वापरतोय त्यावेळी मला BR वापरायची गरज नाहीये. सपोज बघा, आता इथे मी H1 आणि H2 काढून टाकले. तुम्हाला लगेच समजेल. सेव्ह केला कोड. अगेन रिफ्रेश. वेलकम टू ऑनलाईन ट्रेनिंग अँड वेलकम टू ऑनलाईन ट्रेनिंग. एकामेकाच्या बाजूला आलेले आहेत. हे कसे आहेत, इनलाईन आहेत. पहिल्या वाक्याने दुसऱ्या वाक्याला बाजूला जागा दिलेली आहे. ठीक आहे. पण हेच जर मी हेडिंग वापरलं तर ते दुसऱ्या वाक्याला जागा देणार नाही. चेक करून बघूया. फक्त पहिल्या वाक्याला मी H1 घेतो. फक्त पहिल्या वाक्याला मी H1 घेतो आणि H1 इथे क्लोज करतो. ठीक आहे. इथे मी H1 काय केलेलं आहे, क्लोज केलेलं आहे. बघा, मी सेकंड ह्या वाक्याला कोणत्याही प्रकारे कोणतीही टॅग अप्लाय केलेली नाही. हे प्लेन वाक्य आहे. ठीक आहे. बघूया आता रिफ्रेश करून. बघा आता. ठीक आहे. ऑटोमॅटिकली हे जे वाक्य आहे हे जे बाजूला न येता हे जे खाली आलेलं आहे. ठीक आहे. तर ज्यावेळी तुम्ही हेडिंग वापरताय त्यावेळी ते पूर्ण लाईन ब्लॉक करतंय. ॲक्च्युअली त्याच्या बाजूला कोणताच एलिमेंट ते थांबू देत नाहीये. ऑटोमॅटिकली तो जो त्याच्या बाजूचा एलिमेंट आहे तो खाली जातोय. हे जर तुम्ही बाजूला जरी याच्या घेतलं, हे मी इथून कट करतो आणि याच्या बाजूला पेस्ट करतो. ओके. देन सेव्ह इट. अगेन रिफ्रेश. बघा, काही चेंज झालेला नाहीये. त्याच्या बाजूला जरी वाक्य घेतलं तरी ते बाजूला येऊ देणार नाहीये, कारण की हे ब्लॉक लेवल एलिमेंट आहे. कसं एलिमेंट आहे, ब्लॉक लेवल आहे. ओके. सो इथं आपला हेडिंग पार्ट जो आहे तो संपलेला आहे. तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं की हेडिंगचे टोटल HTML मध्ये 6 प्रकार आहेत. H1 टू H6. प्रत्येक टॅग ही पेअर्ड आहे आणि त्याच्यामध्ये आपण कॉन्टेंट लिहितोय आणि ती टॅग क्लोज करतोय. ओके. पेअर्ड असल्यामुळे आपल्याला ती एव्हरी टॅग क्लोज करावी लागते. H1 टू H6. नाव पुढचा जो पार्ट आहे त्या पार्टचं नाव आहे पॅराग्राफ. ठीक आहे. पॅराग्राफ. आता पॅराग्राफचा अर्थ काय, की एखादी इन्फॉर्मेशन मला पॅराग्राफच्या रूपामध्ये जर लिहायची असेल तर मी इथे P नावाची टॅग वापरणार आहे. कोणती टॅग वापरणार आहे, P नावाची. आता आपल्या नोट्सच्या भागामध्ये येऊया. हा आपला नोट्सचा भाग आहे. तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ओके. त्यावेळी तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, काही अडचण नाही आहे. जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ नंतर न बघता नोट्स तुम्हाला मिळून जातील. सो पॅराग्राफमध्ये कसं असतं, पॅराग्राफसुद्धा
ब्लॉक लेवल एलिमेंट्स आहे. ठीक आहे, दोन प्रकारचे एलिमेंट असतात, इनलाईन लेवल आणि ब्लॉक लेवल. मी प्रयत्न करेन की इनलाईन आणि ब्लॉकचा सेपरेट व्हिडिओ काढण्यात म्हणजे काढायचा विचार करेन की इनलाईन लेवल काय असतात आणि ब्लॉक लेवल काय असतात स्पेसिफिकली मी सांगेन. पण सध्या तुम्ही प्राथमिकरित्या एवढं लक्षात ठेवा की इनलाईनचा अर्थ त्याच्या बाजूला दुसरा एलिमेंट बसू शकतो आणि ब्लॉकचा अर्थ त्याच्या बाजूला तो कोणताच एलिमेंट बसू देत नाही, पूर्ण लाईन ब्लॉक करतो. तर बघूया आता पॅराग्राफ टॅग. पॅराग्राफ टॅगमध्ये आपण काय करतोय की जर मला कोणता पॅराग्राफ लिहायचा असेल तर मी इथे पॅराग्राफ नावाची टॅग इम्प्लिमेंट करतोय. इथं टॅगचं नाव आहे माझ्या पी, देन युअर पॅराग्राफ, देन पी टॅग क्लोज. तर आता इथे पी टॅग ओपन केलेली आहे, तुमचा पॅराग्राफ लिहिलेला आहे आणि शेवटी पी टॅग काय केलेली आहे, क्लोज केलेली आहे. अशा पद्धतीने याचा काय असणार आहे, सिंटॅक्स असणार आहे. ओके, सिंटॅक्स आपण बघितलेला आहे की कशा पद्धतीने लिहायचं आहे. पी टॅग ओपन करायचे, तुमचा पॅराग्राफ लिहायचा आहे आणि पी टॅग क्लोज करायचे आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे. तुमचा पूर्ण पॅराग्राफ तुम्ही या पी नावाच्या टॅगमध्ये घेऊ शकता. फक्त एक आहे की पी टॅग सुद्धा कशी आहे, ब्लॉक लेवल आहे, इनलाईन लेवल नाही आहे. सो आता इथे गुगलवर मी आलो, एखादा पॅराग्राफ घेतला. ठीक आहे, हा एक पॅराग्राफचा बंच मी कॉपी केला. देन आता आपल्या कोडमध्ये येऊया. हा आपला कोड आहे आणि याच्यामध्ये मी हा पॅराग्राफ पेस्ट केलेला आहे. ठीक आहे, बघा आता इथे इथे मी पॅराग्राफ लिहिलेला आहे. तर पॅराग्राफ लिहिलेला आहे, तर आता याच्यामध्ये आहे तुम्ही डायरेक्टली आहे असं लिहू शकत नाही. याला स्पेसिंग येणार नाही, याला कोणत्याच प्रकारचे मार्जिन येणार नाहीये. तुम्हाला हा पॅराग्राफ चालू होण्यापूर्वी पी टॅग ओपन करावी लागेल आणि पॅराग्राफ संपल्यानंतर पी टॅग क्लोज करावी लागेल, तर तुमचा हा पॅराग्राफ ग्राह्य धरला जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण पॅराग्राफ बनवू शकतो. पी नावाची टॅग ओपन करायची आहे आणि सर्वात शेवटी पी नावाचे टॅग पॅराग्राफ संपल्यानंतर क्लोज करायचे. चेक करूया. सेव्ह केला कोड, इथं आलो, कोडमध्ये आपल्या आउटपुटच्या विंडोला आलो, रिफ्रेश केलं. बघा इथे तुम्हाला पॅराग्राफ दिसतोय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण कोणताही पॅराग्राफ घेऊ शकतो. आता या पॅराग्राफच्या अगोदर समजा मला एखादी हेडिंग घ्यायची असेल तर ती सुद्धा मी घेऊ शकतो इझिली. फक्त काय करावं लागेल, या पॅराग्राफच्या अगोदर एक हेडिंग घ्यावी लागेल, H1 पॅराग्राफ डेफिनेशन नावाची मी हेडिंग घेतलेली आहे. H1 क्लोज केलं, देन सेव्ह इट अगेन, रिफ्रेश. परफेक्ट. बघा आता इथं माझी हेडिंग पण आलेली आहे पॅराग्राफ डेफिनेशन आणि ही पॅराग्राफची डेफिनेशन आलेली आहे. अशा प्रकारे कोणत्याही प्रोडक्टची इन्फॉर्मेशन असेल, कोणत्याही कॉलेजची इन्फॉर्मेशन असेल, बँकेची इन्फॉर्मेशन असेल, कोणतीही माहिती जी पॅराग्राफ स्वरूपामध्ये आहे ती आपण इझिली घेऊ शकतो. त्यासाठी आपण पी नावाचे टॅग इथे वापरू शकतो. ठीक आहे, पी नावाचे टॅग आपल्याकडे आहे, अवेलेबल आहे HTML मध्ये आपल्याला पॅराग्राफ लिहिण्यासाठी. आपण एक एक गोष्टी शिकणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण शिकलो हेडिंग म्हणजे काय, त्याचे प्रकार किती असतात, 6 प्रकार असतात. सो त्यानंतर आपण शिकलो पॅराग्राफ कशा पद्धतीने घ्यायचा आहे. तर आता याच्या पुढची कॉन्सेप्ट आहे कॉन्सेप्ट ऑफ ॲट्रिब्यूट. कॉन्सेप्ट ऑफ ॲट्रिब्यूट. आता ॲट्रिब्यूट म्हणजे नेमकं काय, कॉन्सेप्ट ऑफ ॲट्रिब्यूट. कॉन्सेप्ट ऑफ ॲट्रिब्यूट ही जी कॉन्सेप्ट आहे ही तुम्हाला खूप उपयोगी आहे, खूप महत्त्वाची आहे. खूप महत्त्वाची मी का म्हणतोय, कारण की तुम्हाला जावा स्क्रिप्टमध्ये, CSS मध्ये तुम्हाला ॲट्रिब्यूटचा भरपूर यूज करावा लागतो. तर सर्वात पहिल्यांदा हे समजलं पाहिजे की ॲट्रिब्यूट म्हणजे काय. ॲट्रिब्यूट म्हणजे जर मला एखाद्या टॅगला सपोर्ट द्यायचा असेल त्यावेळी मला ॲट्रिब्यूटची गरज भासते. सपोर्ट म्हणजे काय, की तुम्ही एखादी टॅग वापरताय, ती स्वतःमध्ये टॅग कोणतीच ॲक्टिव्हिटी करत नाही. जर त्या टॅगला ॲक्शन प्रोव्हाइड करायची असेल, त्या टॅग करून काम करून घ्यायचं असेल, काहीतरी वेगळे स्पेशल इफेक्ट अप्लाय करायचे असतील, तर त्या टॅगला सपोर्ट द्यावा लागतो. आणि तो मी सपोर्ट कशाच्या माध्यमातून देतोय, ॲट्रिब्यूटच्या माध्यमातून देतोय. ओके, तर जनरली माझ्याकडे बॉडी टॅग आहे. ठीक आहे, उदाहरणासाठी घेऊया, बॉडी टॅग आहे. आता बॉडी टॅग मी लिहिल्यानंतर कोणत्याही प्रकारचा इफेक्ट दिसत नाही. तर आता आपण बॉडी टॅगवरतीच प्रॅक्टिकल करणार आहोत. तर ॲट्रिब्यूट लिहिण्याची अगोदर पद्धत बघूया की कशा प्रकारे ॲट्रिब्यूट लिहिलं जातं. सिंटॅक्स कशा प्रकारे ॲट्रिब्यूट लिहिलं जातं याची अगोदर पद्धत बघूया. तर सर्वात पहिल्यांदा मला टॅगचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर ॲट्रिब्यूटचं नाव लिहायचं आहे. ॲट्रिब्यूटचं नाव लिहायचं आहे इक्वल टू डबल कोटमध्ये व्हॅल्यू. बघा एकदम सोपं आहे. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ज्या टॅगवरती ॲट्रिब्यूट वापरायचं आहे त्या टॅगचं नाव लिहायचं आहे.
त्यानंतर ॲट्रिब्यूट इक्वल टू व्हॅल्यू. आता ॲट्रिब्यूट हे कधीच बदलत नसतं, व्हॅल्यू मात्र प्रत्येक वेळी बदलते. ॲट्रिब्यूट हा कॉन्स्टंट पार्ट आहे, तो तुम्हाला प्रत्येक पेजमध्ये कॉन्स्टंटच दिसणार आहे. व्हॅल्यू मात्र एव्हरी टाईम चेंज होणार आहे. व्हॅल्यू ही बदलते, प्रत्येक ॲट्रिब्यूटच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतात. फक्त तुम्हाला आता इथे एक काळजी घ्यायची आहे की तुम्हाला समजलं पाहिजे की कोणता ॲट्रिब्यूट कोणत्या टॅगसाठी बनलेला आहे. हेच तुमच्यासाठी चॅलेंज आहे. ओके, सो आता एक्झाम्पलसाठी आपण बघूया. एक्झाम्पलसाठी एक्झाम्पलसाठी बघूया की जर मला पेजला माझ्या बॅकग्राऊंड कलर द्यायचा असेल. बेसिकली माझ्याकडे आता आपण वेब पेज बनवायला शिकलेलो आहे. हेड सेक्शन बॉडी सेक्शन वापरून आपण कोणतंही इझिली वेब पेज बनवतोय. तर मला जर पेजला जर बॅकग्राऊंड कलर द्यायचा असेल तर मी इथे इफेक्ट जो आहे तो बॉडी नावाच्या टॅगवरती अप्लाय करणार आहे. बॉडी म्हणजे पूर्ण पेज. ओके, नाव बीजी कलर इक्वल टू ग्रीन. तर आता यामध्ये टॅगचं नाव काय आहे? बॉडी. ॲट्रिब्यूटचं नाव काय? बीजी कलर. देन व्हॅल्यू कोणती आहे? ग्रीन. मला सांगा, कलरची व्हॅल्यू एव्हरी टाइम बदलणार आहे. मी कधी ग्रीन घेईन, कधी ब्ल्यू घेईन, कधी रेड घेईन, मल्टिपल व्हॅल्यू चेंज होणार आहेत. पण प्रत्येक पेजमध्ये ॲट्रिब्यूटचं नाव सेम असणार आहे, ते म्हणजे बीजी कलर. बीजी कलर हे ॲट्रिब्यूट कोणासाठी बनलेलं आहे? तर बॉडी टॅगसाठी बनलेलं आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये. फक्त आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणता ॲट्रिब्यूट कोणासाठी बनलं आहे. बीजी कलर हे टायटल टॅगमध्ये अप्लाय करू नका किंवा H1 किंवा पॅराग्राफमध्ये अप्लाय करू नका, ते इम्प्लिमेंट होणार नाही आहे. ठीक आहे, इथं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की टॅगला सपोर्ट देण्यासाठी आपण वापर करतोय याचा. ओके, टॅगला सपोर्ट देण्यासाठी. सो व्हॉट इज ॲट्रिब्यूट? ॲट्रिब्यूट मीन्स टू सपोर्ट आवर टॅग. इथे मी एक्झाम्पलमध्ये बघा, बॉडी नावाची टॅग वापरलेली आहे आणि या बॉडी नावाच्या टॅगमध्ये बीजी कलर नावाचं ॲट्रिब्यूट वापरलेलं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बदल होणार आहेत. कधी ब्ल्यू होतील, कधी ग्रीन होतील, कधी येलो होतील, मल्टिपल व्हॅल्यूज होणार आहेत. तर प्रॅक्टिकल करून बघूया लगेच. आता याच्यामध्ये मी ऑलरेडी पेज बनवले बघा, आणि या पेजचा आउटपुट पण आपल्याला दिसतंय. या पेजचा जो कलर आहे तो प्लेन एकदम पांढरा कलर आहे. आता मला या पेजला कलर द्यायचा आहे. सो जर पेजला मला कलर द्यायचा असेल तर मी इथे बॉडी टॅगमध्ये जाणार आहे. सर्वात पहिल्यांदा बॉडी टॅगच्या आतमध्ये जाणार आहे. टॅग नेम ऑलरेडी लिहिलेला आहे, सिंटॅक्स प्रमाणे चाललोय आपण. पहिल्यांदा टॅग नेम स्पेस ॲट्रिब्यूट इक्वल टू व्हॅल्यू. व्हॉट इज द ॲट्रिब्यूट? बीजी कलर इज द ॲट्रिब्यूट. बीजी कलर इक्वल टू तुमच्या कलरचं नाव. फॉर एक्झाम्पल मी घेतलं ऑलिव्ह. ऑलिव्ह नावाचा कलर घेतला, सेव्ह केला कोड, देन रिफ्रेश केलं. बघा इथे कलर चेंज झालेला आहे. अगेन जर मला दुसरा कलर टाकायचा असेल, फॉर एक्झाम्पल रेड कलर द्यायचा असेल, सेव्ह केला कोड, अगेन रिफ्रेश, रेड कलर झालेला आहे. हा नको असेल तर आपण कोणताही कलर इथे इझिली अप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल मी आता इथे लाईट ग्रीन नावाचा कलर अप्लाय केला, लाईट ग्रीन. अगेन लाईट ग्रीन कलर इथे इझिली अप्लाय झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, इथे इझिली आपण कोणत्याही टॅग इथे अप्लाय करू शकतो. तर सर्वात पहिल्यांदा टॅगचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर ॲट्रिब्यूट लिहायचं आहे आणि व्हॅल्यू असं लिहायचं आहे. ठीक आहे, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता इथे आपली ॲट्रिब्यूट नावाची कॉन्सेप्ट संपलेली आहे. तुम्हाला तर एक लक्षात ठेवायचं आहे की इथून पुढे मी फक्त ॲट्रिब्यूट सांगेन, तुम्हाला ते क्लिक करायचं आहे की कोणता ॲट्रिब्यूट आहे. ओके, ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग काय काम करतात. ओके.